आज शनिवार दिनांक 21 डिसेंबरला दुपारी 12 वाजता संभाजी ब्रिगेडनं पत्रकार परिषद आयोजित केली होती। त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून प्रबोधनात्मक कार्यक्रमांमध्ये कोणते विषय घेतले जातील हे विवेचन करण्यात आले। तरी आपण पत्रकार भगिनी आणि बंधूंनी आपल्या माध्यमातून या कार्यक्रमाला प्रसिद्धी द्यावी। या पत्रकार परिषदेला उपस्थित महानगर प्रमुख प्रफुल्ल वाघ, सचिव अनिल आहेर, उपजिल्हा प्रमुख विकी गायधणी, महिला आघाडी अध्यक्षा प्रज्ञा तुपके, जेऊघाले, सुभा चाफेकर, मंदार धिवरे, निलेश गायकवाड, राकेश जगताप, गणेश पाटील, संविधान गायकवाड, विकास गायकवाड, शंकर गायकवाड, महेंद्र बेहेरे, चंदू ठाकरे, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। कार्यक्रमाचा विषय गोदातीरी संतांचा मेळा, प्रबोधन पर्व, तरुणांचं जागर, संत परंपरेचा या कीर्तनमाले संदर्भात। पत्रकार परिषद घेण्यात आली आहे, काय सांगा? आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने एक प्रबोधन पर्व चालवतोय। गोदातीरी संतांचा मेळा, प्रबोधन पर्व, तरुणांचे जागर, संत परंपरेचा हा कार्यक्रम घेऊन येत्या 24 तारखेला 24 डिसेंबर 2024 रोजी संध्याकाळी 6:30 वाजता गाडगे महाराज धर्मशाळा जुने नाशिक येथे हा प्रबोधनाची एक व्याख्यानमाला, तिथं रामपाल महाराज धारकर जे पेशाने डॉक्टर आहेत, ते सत्यपाल महाराजांचे शिष्य आहेत। आमची देखील सरकारला विनंती आहे का सत्यपाल महाराजांना महाराष्ट्र भूषण या कार्यक्रमातून देखील आम्ही ती घोषणा करणार आहोत। आणि कीर्तनातून प्रबोधन आणि प्रबोधनातून मनोरंजन ही भूमिका घेऊन आम्ही खऱ्या अर्थाने ही कीर्तनमाला त्या ठिकाणी चालवणार आहोत। एक अत्यंत विचारपूर्वक आणि वैचारिक चळवळीला पोषक अशी एक संत परंपरेचं कीर्तन घेऊन, विनोदी कीर्तन घेऊन, त्यानंतर प्रबोधन करून अशा पद्धतीची एक कीर्तनमाला आम्ही त्या ठिकाणी घेत आहोत। त्याच्यासाठी मी सर्व नाशिककरांना त्या ठिकाणी आमंत्रित करतो। हे गाडगे महाराज धर्मशाळेजवळ जुने नाशिक। संभाजी ब्रिगेडकडून आज खूप मोठा आपल्या 24 तारखेला खूप मोठा कार्यक्रम होणार आहे नाशिकमध्ये, जो गाडगे महाराज आश्रम पंचवटी इथे असणार आहे। गोदातीरी हे खूप मोठं पर्व आहे, जे नाशिककरांना खूप छान पर्व अनुभवायला मिळणार आहे। तर माझी सगळ्यांना कळकळीची विनंती की तुम्ही सगळ्यांनी यावंच या पर्वासाठी। खास करून तरुणांसाठी, महिलांसाठी हे खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि नाशिकमध्ये होणारा हा सगळ्यात पहिला कार्यक्रम आहे जो संभाजी ब्रिगेडकडून आयोजित होतोय। तर पूर्ण ब्रिगेड, आमच्या पूर्ण संभाजी ब्रिगेडकडून आणि सर्व महिलांकडून मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते, आणि हे 12वं वर्ष आहे आमचं संभाजी ब्रिगेडकडून या कार्यक्रमाचं। तर सर्वांनी या पर्वणीसाठी यावं। जय जिजाऊ, जय श्री।